नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही यावर्षी श्रावण सोमवारचं व्रत करायचं आहे का? तर ही माहिती तुमच्यासाठीच. सर्वात पहिले श्रावण सोमवार व्रत म्हणजे नक्की काय हे आपण बघूया. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारचा विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस भगवान शंकराला समर्पित आहे. या दिवशी उपवास करून भक्त भगवान शिवाची पूजा अर्चना करतात. या व्रताचे धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात निसर्गातील प्रत्येक घटक जलाने परिपूर्ण असतो. पावसाचे पाणी शुद्ध मानले जाते आणि या जलाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने विशेष पुण्य मिळते. सोम म्हणजे चंद्र. भगवान शिवांनी चंद्राला मस्तकावर धारण केले आहे. म्हणूनच सोमवारी शिवपूजन केल्यास मानसिक शांती, सौंदर्य, आरोग्य आणि मनशुद्धी प्राप्त होते. आता आपल्याला विचार पडेल की हे व्रत कसे करावे. तर व्रताची सुरुवात सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करावे. मनात असा संकल्प घ्यावा की आज मी भगवान शंकरांची श्रद्धेने पूजा करून उपवास करणार आहे. आता या पूजेसाठी लागणारं साहित्य. तर या पूजेसाठी लागतं जल, दूध, दही, मध, साखर, बेलपत्र, भस्म, फुले, अक्षता. शिवलिंगावर जल, पंचामृत आणि बेलपत्र अर्पण करावे. त्यानंतर भस्म आणि अक्षताही अर्पण कराव्यात. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता ह्याचा उपवास. तर काही जण संपूर्ण उपवास करतात, म्हणजे फक्त पाणी सोडलं तर बाकी काहीच घेत नाहीत. काही जण फलाहार करतात, दूध, फळं, साबुदाणा इत्यादी. सायंकाळी शिवाची आरती करावी आणि प्रसाद दाखवावा. मग तुम्ही उपवास सोडू शकता. आता बघूया या व्रताचे फायदे. मनापासून केलेल्या व्रतामुळे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या व्रताने योग्य वर प्राप्त होतो असे मानले जाते. विशेषतः सौभाग्य आणि पती दीर्घायुष्यासाठी हे व्रत अत्यंत प्रभावी आहे. हे व्रत शारीरिक व मानसिक आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि कुटुंबात शांतता निर्माण करतं. श्रद्धेने व भक्तिभावाने केलेल्या व्रतामुळे पाप नष्ट होतात आणि आत्म्याची शुद्धी होते. 16 सोमवार व्रत ही श्रावण महिन्यापासून सुरू होणारी खास व्रत साखळी असून ती अत्यंत फलदायी मानली जाते. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. भक्तिमय ज्ञानासाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करून इतर भक्तांपर्यंत पोहोचवा. हर हर महादेव.